नमस्कार, मी वर्षा फॅशन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की बघा तुम्ही माझ्याकडे ही जुनी साडी आहे आणि तिच्यापासूनच मी एकदम छान युनिक आयडिया घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा। आणि हे बघा, हे फॉर्म आहे, ते सॉरी कॅनव्हास पेपर आहे, किंवा तुमच्याकडे फॉर्म असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा फॉर्म पण वापरू शकता, किंवा मग तुमच्याकडे जर गोणी अवेलेबल असेल तर तुम्ही तीही वापरू शकता। तर मी याचाच तुम्हाला युनिक आयडिया सांगत आहे। तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा, स्किप न करता, आणि आवडला तर लाईक नक्की करा। ओके, तरी ते पाहू शकता तुम्ही, मी ब्लाऊज मधूनच जे आपण ब्लाऊजची म्हणजे गळ्याची कटिंग करतो त्यातून उरलेला जो फॉर्म असतो तोच घेतलेला आहे मी इथे। तर इथे तुम्ही बघू शकता 10 इंच घेतलेली आहे मी याची लांबी, आणि इकडची रुंदी आहे याची 4.5। ओके, आपण कटिंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत जेणेकरून ते शिलाईमध्ये जाणार आहे। आणि हे इथपर्यंतच घेतलेलं आहे आपण, हे 5 वर। ओके, म्हणजे इथून आपण राऊंड शेप दिलेला आहे 5 पर्यंत, आणि इकडे थोडस इथं 4.5 येतं, इथं आपण 5.5 घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपलं अर्धा इंच ते शिलाईमध्ये आपलं तिरकं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओके, आणि हे पण आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलेली आहे शिलाईमध्ये जाण्यासाठी। आता हे जितकं आहे आपलं तितकंच सेम आपण हे पण माप मोजून घेतलेलं आहे हाफ सर्कलचं। तर हे आहे आपलं 4.5, आपण अर्धा इंच, आणि हे सर्कल आहे आपला 2.5 वरती सर्कल घेतलेला आहे, आणि अर्धा इंच आपण वरतून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो शिलाईमध्ये जाणार आहे। ओके, आणि त्यानंतर ह्या कॅनव्हासचं माप मी तुम्हाला सांगून देते, याचा आहे 10। अशा पद्धतीने बघा, आडवं 10 आहे आणि उंची आहे 5.5। ओके, आता ह्याच पद्धतीने सेम आपण हे साडीचे कापड आतून बाहेरून अस्तर टाईप कट करून घेऊ, आणि मी तुम्हाला पुढे दाखवतेच।